गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचा लाडका, संकटमोचक व आपल्याला सर्वांना सुखदुःखात साथ देणार. दरवर्षी आपण गणपती बाप्पाचे किती प्रेमाने स्वागत करतो. ढोल ताशा, सुंदर सजावट आणि अखंड भावनेने गणपती बाप्पाचे स्वागत करतो. ते 10 दिवस म्हणजे गणपती बाप्पा एक आपल्या घरातले सदस्य असल्यासारखे असतात. मग त्याच देवाचं विसर्जन करताना आपण काळजी का घेत नाही? विसर्जनाच्या टायमिंगला गणपती बाप्पाची अशी मूर्तींची विटंबना करणं योग्य आहे का? तुम्ही हा पुढचा व्हिडिओ पाहू शकता की ज्यामध्ये कशी गणपती बाप्पाची विटंबना केलेली आहे. या मोठ्या मूर्तींचे विसर्जन दरवर्षी करणे गरजेचे आहे का? याच्या जागी आपण एखादी छोटीशी मूर्ती विसर्जन करून गणपती बाप्पाचं विसर्जन करू शकत नाही का? व हीच मूर्ती आपण पुढच्या वर्षी यूज करू शकतो, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल पण राखला जाईल आणि आपल्या गणपती बाप्पाची विटंबना पण होणार नाही. तुम्हाला काय यावरती काय वाटतंय प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नदी के किनारे छोड़ देते, मेरा हाथ टूट जाता है, मेरा पैर टूट जाता है. क्या बोलना माझा बाप्पा, क्या बोलना? तुम्ही लोक असे हाल करता ना रे बाप्पाचे. तुम्ही लोक